हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज जिऱ्याचं सरबत तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याला थंडाव्यासाठी आपलं जिरा घरगुती सरबत कसं करायचं त्याचे प्रिमिस दाखवणार आहे। मी आता हे 4 चमचे जिरं घेते। आपल्याला सगळ्या चमच्यानेच मोजून घ्यायचं आहे। 3 मोजूनच घेतलेले, पण मी तुम्हाला दाखवले। थोडंसं हलकंसं आपल्याला भाजायचं आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा बडीशोप टाकते। हे थंडाव्यासाठी आहे। आपल्या उन्हाळ्यामध्ये हे सरबत प्यायला 1 चमचा बडीशोप हे आपल्याला अगदी हलकं भाजून घ्यायचंय। त्याला करपवायचं नाही, तर करपलेलं सरबत वाटेल आपल्याला। तर मी हलकंसं जरासं हे झालं, थरथरलं की आपल्याला एक बंद हे करायचं। जरासा सुगंध आला की आपल्याला ते आता माझा तवा तापलेला होता, मी आता बंद करते आणि आपल्याला हे सगळं थंड करून घेते। इथे मी प्लेटमध्येच हे काढून थंड करून घेते। हे बघा, हे आपलं आता थंड झालेलं आहे। मी ते साखर घेतलेली आहे। तुम्ही खडी साखर घेतलात तरी चालेल, जी आपल्या घरामध्ये असेल ती। आता ही साखर घेतलेली आहे, त्याच्यात मी साखर टाकते। जिरं, बडीशोप, साधं मीठ आणि हे सेंधव मीठ तुमच्या चवीपुरतं टाका। आणि हा चाट मसाला, थोडा चाट मसाला टाकायचा। 1 चमचा चाट मसाला। आता मी हे सगळं मिक्सरला लावून घेते। मिक्सरला त्याला आपली पावडर करायची। ही बघा, मी मिक्सरला पावडर करून घेतलेली आहे। मिक्सरला पावडर करून घेतली। त्याला आपल्याला थंड करून घ्यायची। त्याला अशी गरम गरम भरायची नाही बरणीमध्ये, हे थंड करून घेतलेली। इथे मस्त पावडर झाली बघा, एकदम स्मूथ, एकदम थंडावा देते ही हे आपल्याला साखर, जिरं, बडीशोप आणि आपण काळ्या मिरी पण 3-4 दाणे घातले तर अजून चव येते। पण आता गरमी आहे म्हणजे नाही घालायची आपण। मी तुम्हाला आता याचं सरबत दाखवते करून। एक ग्लास घेतले, त्यात लिंबू पिळायचा, जे बिया असतील ते काढून टाकायच्या। बिया गेल्या ते आपल्याला काढून टाकायचे आणि आपल्याला 1 चमच टाकायचे। आणि मी तुम्हाला सोड्यामध्ये दाखवते। सोडा टाकून पण आपल्याला काय ॲसिडिटी होते, काय होते त्याच्यामध्ये पण आपल्याला हे करू। थंड पाण्यामध्ये पण चालेल, त्याचे बर्फाचे तुकडे टाकलात तरी पण चालेल, पण तुम्हाला मी आता सोड्यामध्ये करून दाखवते। हे बघा, एकदम भारी असं मिक्स करायचं। ही पावडरच आहे, काय मिक्स करायला असं हे नाही वाटत। तुम्ही असं हे जिरा मिक्स करून ठेवू शकता गरमीचं। तर त्याला पाणी टाकलं तरी चालेल। अगदीच आपल्याला तुम्हाला त्रास असेल तर ही पावडर टाकून सोडा टाका, तुमची ॲसिडिटी वगैरे सगळं गरमी नष्ट होऊन तुम्हाला थंडावा देईल। तर मी ही सरबत, ही पावडर आपल्याला एका बरणीत भरून ठेवायची आहे व्यवस्थित। तशी प्लास्टिकची जे तुमच्या घरामध्ये असेल ते प्लास्टिकची किंवा काचेची, त्याच्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे। म्हणून मी आता हे सगळं भरून ठेवते। आता ही 2-3 महिने पावडर हिला काहीच होणार नाही, व्यवस्थित एकदम छान होईल। आपल्याला सगळं भरायचं आहे ह्याच्यामध्ये। हे बघा, माझी एवढी झालेली आहे, बडी मोठी आहे म्हणून तुम्हाला अशी जिरा पावडर करून ठेवा। जिरा आणि बडीशोप पावडर आणि खडी साखर वापरला तर ती उत्तम, पण मी साधी वापरली, घरात आपल्या जी असेल ती। हे बघ कशी वाटली माझी ही उन्हाळी हे रेसिपी। प्रिमिस एकदम छान झालं आहे, तुम्ही करून ठेवा। कुठे उन्हातून आलात
तुम्ही सोडा आणि थोडंसं बाकीचे सरबत पिण्यापेक्षा हे पिया, एकदम तुम्हाला छान वाटेल आणि त्रासदायक पण नाही. चला बाय बाय. कसं वाटलं माझी रेसिपी मला सांगा. माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.